मध्ये विचार चालू असतात, मुखानं आरती चालू असते, हे आपण स्वतःला फसवतो. अध्यात्म खूप सोपं आहे. भगवंताने काय सांगितलंय की 24 तास वेळ दिलेला आहे, त्यातला एक एक मिनिट जरी बाजूला काढला तर फक्त दिवसाचे 24 मिनिट होतात. तो फक्त सांगतो की त्या 24 तासामध्ये 24 मिनिट माझ्यासाठी तू एकाग्रतेने दे. आपलं प्रेम आई जसं एखाद्या मुलाला थंडी ताप किंवा काही त्याची तब्येत जर बरी नसेल तर त्या आईला दिवसभर कुठल्याही कामामध्ये चित्त लागत नाही. तिचं लक्ष सगळं त्या बाळाकडे असतं की माझ्या बाळाला काय त्रास होतोय. तिचं त्या स्वतःच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष नसतं. मग अशा पद्धतीनं तिचं वात्सल्य हे आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून त्या ठिकाणी ती बाळाची तळ हाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेत असते. मग सेवेविषयी आपलं प्रेम असं उत्पन्न होतं का? आज आपल्याकडे परिस्थिती अशी आहे, आजपासून काही जण गुरु स्वामी चरित्र पठण करणार असतील, 3 अध्याय 11 माळी जप करतात. कर्मधर्म संयोगानं आज 3 अध्याय जर राहिले तर ते संध्याकाळी 9 वाजता पक्का निश्चय करतात, शुक्रवारी आपण 6 वाचन करू. शुक्रवारी काही कामानिमित्त अजून त्या ठिकाणी ते 3ही राहिले जातात, पण संध्याकाळी झोपताना निश्चय करतात शनिवारी आपण 100% 9 वाचन करू. मग अशा पद्धतीनं जर आपण अध्यात्म करत असाल तर त्या ठिकाणी सेवेविषयी तुम्हाला कधी प्रेम निर्माण होणार नाही. मग तुम्ही म्हणता सेवेविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी आम्ही काय करावं? त्याच्यासाठी एकाग्रता फार महत्वाची आहे. आणि मला माहितीये तुमची माझीच होत नाही तर तुमची अजून होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल, सातत्य ठेवावं लागेल. कुठल्याही गोष्टीला सातत्य फार महत्वाचं आहे. बालपणापासून तुम्ही खेळता खेळता पोळ्या लाटल्या असतील. या पुरुष सेवेकरांनी रोज सायकल चालून चालून 2-4 वेळेला पडला असताना हातपाय फुटले असतील. त्यानंतर तुम्हाला काही वर्षानंतर सायकल येते आणि काही वर्षानंतर गोल आकाराची पोळी तयार होते. याचाच अर्थ असा की सातत्य जर असेल तर कुठलीही गोष्ट शक्य होते. आपल्या सेवेला फलप्राप्ती का होत नाही त्याचं कारण असं की आपण विषय वासनांमध्ये फार गुरफटले जातो. धुरंधर पाहिला असेल ना, पाहिला? एक कडवं तरी प्रत्येकाला बाहेर पडताना येतं. कुठल्याही चित्रपट पाहायला जा, ते इतका तन्मयतेने पाहता की येताना एखादा डायलॉग तरी पाठ होतो, येताना एखादी त्या ठिकाणी गाण्याची ओळ तरी पाठ होते. याचं कारण असं की तुम्ही ते पाहत असताना स्वतःला त्याच्यामध्ये इतकं झोकून देता की त्यातले काही शब्द तुमच्या स्मृती पटलावर आपोआप उमटले जातात किंवा छापले जातात. मग आता जर तुम्हाला विचारलं की स्वामी चरित्रामध्ये कुठल्या अध्यायामध्ये काय आहे तर कोणाला सांगता येणार नाही. कारण की आम्ही फक्त वाचन करायचं म्हणून ते वाचन करतो. परमपूज्य गुरुमाऊली वेळोवेळी तुम्हाला सांगतात, एक वेळ तुम्हाला गुरुचरित्र समजेल परंतु स्वामी चरित्र समजणं फार अवघड आहे. रोज त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात. तुम्ही म्हणताल, आता काही लोक म्हणतात की आम्ही भगवंताला मानतो. इथं बसलेले सुद्धा काही गुरुवारी आरतीला येतात. याचा अर्थ सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार स्वामी महाराज सुट्टीवर असतात. फक्त गुरुवारी स्वामी महाराज असतात. मग काही इथं येतात म्हणतात की यांच्या बडबडीला आम्ही मानत नाही, आम्ही भगवंताला मानतो. मानण्यामध्ये आणि काही करण्यामध्ये फार फरक आहे. तुमच्या समोर जर पंच पक्वान्नाचं ताट भरून ठेवलं आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही जेवताय असं माना, तुमचं पोट भरेल का? नाही भरणार. याच्यासाठी तुम्हाला हातानं मुखामध्ये घास घालण्याची क्रिया करावी लागेल. त्यानंतर ते अन्न तुमच्या जठरामध्ये जाईल आणि त्यानंतर तुमचं उदरभरण होईल. जसं जेवण केलंय मानतो यानं तुमचं जेवण होत नाही, तसं तुम्ही फक्त सेवेकरी आहात किंवा आम्ही स्वामींना मानतो हे म्हणून चालत नाही. अध्यात्मामध्ये कर्मकांडापेक्षा
तुम्ही त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये किती वेळ बसता याला फार महत्व आहे. आपल्याकडे तितकाही वेळ नाही. माझ्या बडबडीसाठी तर कोणी गेलं तरी हरकत नाही, कारण की मला काहीच वाटत नाही. परंतु हे का सांगतोय की आम्हाला हे कोणी शिकवलं नव्हतं. आज जर आम्हाला त्यावेळेला जर कोणी हे शिकवलं असतं तर अध्यात्मामध्ये नक्की आम्ही प्रगती केली असते. परंतु सध्या काय होतं, कलीचा वारा आहे. विषय वासना तुम्ही खूप मनापासून अभ्यास करा. घरामध्ये गप्पा मारताना तुम्हाला विषय वासना मनामध्ये कधीही स्पर्श करणार नाही. परंतु जसं तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थानापन्न होता, बसता आणि हातामध्ये जप करण्यासाठी ज्या वेळेला माळ हातामध्ये घेता त्यावेळेला हजारो विषय वासना तुमच्याकडे आक्रमण करतात. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये ताप असेल, ज्या वेळेला तुमच्या उदरामध्ये काही त्रास असेल, तर गोळी किंवा इंजेक्शन दिल्यानंतर त्या आजाराला तुमचं शरीर सोडावं लागतं. तसं ज्या वेळेला तुम्ही आध्यात्मिक काही सेवा करताल त्यावेळेला त्या विषय वासना तुमच्या शरीरातून मनातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु आपण काय करतो, तिथंच थांबतो आणि विषय वासनांमध्ये खूप काही गुरफटून जातो. त्याच्यामुळे बरेच लोक म्हणतात आम्ही वर्षानुवर्ष गुरुचरित्र करतो. काही सांगतात मी संकल्पपूर्वक आरतीला हजर राहतो, परंतु अजून माझा प्रश्न सुटला नाही. आणि एक लक्षात घ्या, काल परवा दिवशी मला एक जणांनी प्रश्न केला की दादा तुम्ही प्रश्न उत्तर सेवा स्वामी महाराजांच्या कृपेने करता, मग तुमच्याकडे बऱ्याच जणांनी प्रश्न आणलेले असतील. आता इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असेल. 100 लोकांनी जर नोकरी प्राप्तीसाठी जर काही सेवा घेतली तर 100 लोकांना नोकरी का लागत नाही? तरुण पिढी आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न उद्भवले पाहिजे. त्याचं कारण असं आहे की उगाच मेंढ्यांसारखं पुढचा खड्ड्यात पडला म्हणून पाठीमागचे 100 जण खड्ड्यात पडू नका. साहजिकच आहे, बऱ्याच जण येतात तिथे प्रश्न उत्तर करत असताना दादा लक्ष्मी प्राप्तीची सेवा मिळावी, मग का प्रत्येकाच्या डोक्यावर अजून कर्जाचं ओझं आहे, का प्रत्येकाला लक्ष्मी प्राप्ती होत नाही? त्याचं कारण असं आहे, याला सगळं पूर्वसंचित आहे. सगळ्यांना जर नोकऱ्या लागल्या, सगळे जर क्लास 1 झाले, तर त्या क्लास 1 ला या गावातून त्या गावात नेण्यासाठी ड्रायव्हर कोणी व्हायचं? त्याच्यामुळं हे डोक्यातून काढून टाका. जे तुम्हाला योग्य वाटतं हे तुम्हाला कधीच मिळत नाही. यांना जे तुम्हाला देण्यासाठी योग्य वाटतं ते 100% मिळतं. तुमच्या पत्रिकेमध्ये जर काही अपघात काही वर्षासाठी लिहिलेला असेल, पत्रिकेमध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात. मंगळ आणि हास्य जर एकत्र झाला तर त्या व्यक्तीचा 100% अपघात ठरलेला असतो. तर तुम्ही जर या ठिकाणी केंद्रामध्ये आला, मला आपाचे किंवा यामाची नवी गाडी मिळावी म्हणून जर सेवा केली, तर तुम्हाला यांना माहिती आहे तुम्हाला वाहन दिल्यानंतर तुम्ही चालवणार आणि तुम्ही जर यांचे खरं सेवेकरी असता तर हे तुमची काळजी घेतात. वयाच्या 20 वर्षापर्यंत तुमच्या त्या अपघाताचा कालावधी जर असेल तर 20 वर्षापर्यंत तुम्ही किती सेवा करा, तुम्हाला गाडी मिळणार नाही, तुम्हाला वाहन मिळणार नाही. कारण की त्यांना माहिती आहे की ज्या वेळेला तुम्हाला हे वाहन मिळेल त्यावेळेला काळ त्याचं काम करणार आहे. जर तुमच्याकडे वाहनच जर नसेल तर काळ त्या ठिकाणी 20 वर्ष त्या ठिकाणी वाट पाहतो आणि 20 वर्षानंतर तो काळ निघून गेल्यानंतर महाराज तुम्हाला गाडी देतात आणि मग बाहेर जाताना तुम्ही म्हणता काहीच खरं नाही, 20 वर्ष सेवा केली त्यावेळेला कुठे मला गाडी मिळाली. तीच गाडी जर तुम्हाला 15 दिवसात महिन्यात जर दिली असती तर तुम्हाला 100% कुठेतरी ऍडमिट व्हावं लागलं असतं. ह्या गोष्टी लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण इतकं चांगलं मानायचं की मी स्वतःच्या पायानं येतो, मी स्वतःच्या तोंडानं बोलतो. ह्यापेक्षा जगामध्ये कुठली धनसंपदा या ठिकाणी तुम्हाला इतकी मोठी धनसंपदा स्वामी महाराजांनी दिलेली आहे आणि त्यांचं कुठेतरी उत्तराई व्हायचं म्हणून इथं त्या ठिकाणी केंद्रात यायचं.
मग या ठिकाणी बरेच लोकांचा असाही विचार असतो की आमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो आहे, आम्ही घरातही सेवा करतो किंवा आम्ही घरातही आरती करू शकतो. हरकत नाही, रोज त्रिकाळ घरामध्ये आरती झाली पाहिजे किंवा 2 वेळेला नैवेद्य अर्पण झाला पाहिजे. मग तुम्ही केंद्रामध्ये बोलवण्याचं कारण काय? मोटरसायकल चालवता ना, आमच्या भगिनी बऱ्याच जणी मोपेड चालवतात. मग गाडी पंक्चर झाल्यानंतर तुम्हाला कुठे जावं लागतं? पंक्चरवाल्याकडे. का? वातावरणामध्ये हवा नाही का? ट्यूब काढून तुम्ही हवेत फिरवून त्या ठिकाणी हवा भरू शकत नाही का? तरी सुद्धा तुम्हाला पंक्चरवाल्याकडे का जावं लागतं? की त्याला हवा स्टोअर करण्याचं यंत्र त्याच्याकडे आहे. तसंच इथं सुद्धा केंद्रात काय यायचं की इथं ते यंत्र उपस्थित आहे. म्हणून तुम्हाला नाहीतर तुम्ही हवा पंक्चर काढायची म्हटल्यावर ट्यूब काढा, हवेत फिरवा, त्याच्यामध्ये हवा भरू शकते ना. परंतु इथं त्या परब्रह्माचं वास्तव्य असतं. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही इथे येता दुःखी मनाने या, किमान तेवढ्या वेळापुरता तरी तुम्हाला 100% आधार मिळतो. तारक मंत्र घेता आपण खूप काही मंत्र स्तोत्र फक्त पठण करतो, त्याचा भावार्थ किंवा मतितार्थ कधीच पाहत नाही. धर्मराज ज्याला आपण काल म्हणतो, यमराज म्हणतो, भोग किंवा प्रारब्ध असे आहेत की ते कुणाला चुकले नाही. महाभारतामध्ये विदुर माहिती ना? या विदुराला मांडव्य ऋषींनी त्या ठिकाणी शाप दिला होता. विदुर हा यमराज होता. त्या यमराजाला मांडव्य ऋषींनी शाप दिला की 100 वर्ष तू क्षुद्रामध्ये जन्माला येशील. म्हणून तो काल त्या ठिकाणी यमराज विदुराच्या रूपाने जन्माला आला 100 वर्ष. मग तुम्ही म्हणतात त्यावेळेला तो इथं जन्माला आल्यानंतर मग त्याने काय त्या ठिकाणी यमलोकाला कुलूप लावलं का? त्या ठिकाणी आर्यमा नावाच्या एका दैवतानं त्या ठिकाणी ते 100 वर्ष यमलोक चालवलेला आहे. ह्या गोष्टी त्यांना चुकल्या नाहीत, आपण तर किरकोळ आहोत. याच्यासाठी इथं येण्याचं फक्त एवढंच आहे. तारक मंत्र घेताना निशंक होई, निर्भय होई, प्रचंड स्वामी पुढं आतर्क्य अवधूत. हा शब्द कळाला का तुम्हाला? आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, म्हणजे ज्याचं फक्त स्मरण केल्यानंतर जो तात्काळ हजर होतो तो म्हणजे स्वामी महाराज. ते म्हणजे परब्रह्म. आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. परंतु हे फक्त म्हणण्यापुरतं नाही. उद्या माझ्यावर जर काही संकट आलं तर माझी आस्था श्रद्धा 2 मिनिटात डळमळीत होते. हे फक्त बोलण्यापुरतं. परंतु जर स्वामी चरित्र पठण केलं तर तुम्हाला कळेल की स्वामी सूत कोण होते. या स्वामी सूताला सांगितलं महाराजांनी की घरावरती तुळशी पत्र ठेव, बायकोला भव्य वस्त्र परिधान करायला दे आणि संसार सोडून तू समुद्र किनारी त्या ठिकाणी आश्रम स्थापन कर, मठ स्थापन कर. उद्या जर खरंच महाराज पाठीमागून जर म्हटले काय धाडगे, पहिला माईक ठेवून धाडगे पळत नाही. आणि आपण सेवेकरी आहोत. ज्या परब्रह्माने सांगितलेल्या गोष्टी जर आपल्याला पाळता नाही आल्या, त्याच्यामुळे स्वामी सुताचं 1 दिवसाचं सुतक भगवंताने धरलं होतं. ज्या दिवशी स्वामी सूत मृत्युमुखी पडले त्या दिवशी महाराज जेवत नव्हते, आंघोळ स्नान करत नव्हते, धरणीवरती अंग टाकून पडत होते. याचाच अर्थ काय? घरामध्ये ज्या वेळेला दुःख होतं त्यावेळेला घरातली लोक आंघोळ स्नान करत नाही, स्वतःच्या कपाळाला छानपैकी लिपस्टिक त्या ठिकाणी वगैरे मेकअप करत नाही, जेवण करत नाही. याचाच अर्थ ज्याच्या घरामध्ये दुःखद घटना घडलेली आहे त्या सदस्यांनी त्या घटनेचा एक सूतक पाळायला सुरुवात केली. अहो, त्यांच्यासारखा शिष्य होणे नाही ज्याला स्वामी सूत पुत्र मानत होते.
भगवंताने आपल्यासारख्या पामराला पुत्र मानणं म्हणजे ही त्या जन्माची फार मोठी पराकाष्ठा आहे, त्या जन्माचं सार्थक आहे. म्हणून सांगण्याचा मतितार्थ इतकाच आहे की इथं कमीत कमी ठीक आहे, तुमच्या बुद्धीप्रमाणे महाराज गुरुवारी येतात तर कमीत कमी गुरुवारी तरी हजेरी लावा. आणि हजेरी लावल्यानंतर अजून एक उदाहरण घ्या. एखाद्या स्मशानभूमीमध्ये 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ माणूस थांबू शकत नाही. का थांबू शकत नाही? त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त असते. भूमीमध्ये जर अंत्ययात्रेला गेला तर आपण एकमेकाला मेसेज करतो, चालायचं का? परंतु एखाद्या मंदिरामध्ये जर बसला तर त्या मंदिराच्या पुजाऱ्याला सांगावं लागतं, ताई दादा मंदिर बंद करायची वेळ झाली, तुम्ही त्या ठिकाणी प्रस्थान करा. का? तर इथं सकारात्मक ऊर्जा जास्त असते आणि जीवनावरती नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेचा फार मोठा परिणाम असतो. ज्यांना ज्यांना लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा पाहिजे, किंवा बरेच जण म्हणतात की लक्ष्मी टिकत नाही, पैसा नाही टिकला तरी चालेल, लक्ष्मी टिकली पाहिजे. मागच्या सत्रामध्ये सांगितलं की वाम मार्गाने येतो तो पैसा आणि कष्टाने येते ती लक्ष्मी. म्हणून आपण दीपावलीला लक्ष्मी पूजन असा शब्द वापरतो, पैसा पूजन असा शब्द वापर करत नाही. ज्यांना ज्यांना वाटतं की माझ्या घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर असावी, 4-5 नागकेशराचे दाणे घ्यायचे. मला विचारू नका, बाजारात मिळतात. 4-5 गव्हाचे दाणे घ्यायचे, एक सापाची कात घ्यायची, सुट्टे 37 रुपये घ्यायचे, कागदामध्ये हे सगळं ठेवायचं, कागदाची पुडी करायची, पांढरा दोरा घ्यायचा, त्याला हळदीनं पिवळा करायचा, तो दोरा त्या पुडीला गुंडाळायचा, ती पुडी हातामध्ये घ्यायची, एक माळ विष्णू गायत्री, एक माळ लक्ष्मी गायत्री, एक माळ कुबेर मंत्र, एक माळ कमलात्मक मंत्र, 16 वेळेला श्री सूक्त, अशा पद्धतीनं सेवा घेऊन तुम्ही घरामध्ये जिथं पैसा ठेवता, जिथं लक्ष्मी ठेवता, त्या ठिकाणी ती पुडी ठेवून द्यायची आणि 1.25 महिन्यामध्ये त्याचा प्रयोग किंवा त्याचा परिणाम तुम्ही तुमच्या स्वतःने अनुभवायचा. तुम्ही म्हणताल याच्या पाठीमागचे कारण आहे. नागकेशर का वापरला जातो? गहू का वापरला जातो? गहू एक पेरला जातो, बरोबर, परंतु ओंब्यामधून कितीतरी पटीनं गहू मिळतो. सापाची कात का वापरली जाते? की शास्त्र असं सांगतं की ही धरती शेष नागाच्या डोक्यावर धरलेली आहे, डोक्यावर धरलेली आहे. आणि भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता कुठे बसलेले आहेत? शेष शय्यावर बसलेले आहेत. ज्यांना ज्यांना वाटतं माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर असावी, रोज सायंकाळी प्रदोष काळामध्ये, प्रदोष काळ कधी असतो? दिवस आणि रात्रीच्या मध्ये जो काळ असतो त्याला प्रदोष काळ बोलतात. सूर्य उगवल्यानंतर 24 मिनिटं आणि सूर्यास्त झाल्यानंतर 24 मिनिटं, ह्या 48 मिनिटाच्या कालावधीला प्रदोष काळ म्हटलं जातं. आणि ह्या 48 मिनिटाच्या कालावधीमध्येच लक्ष्मीचं आगमन असतं. ती दिवसभर यायला मोकळी नाही. त्याच्यामुळं ज्यांना ज्यांना वाटतं लक्ष्मी स्थिर असावी, त्यांनी सकाळी सूर्य उगवल्यानंतर 24 मिनिटांमध्ये, सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर 24 मिनिटांमध्ये, या 24 मिनिटांमध्ये सत्यनारायण पोथीचे फक्त अध्याय वाचन जर केलं तर 100% तुमच्याकडे लक्ष्मीचं आगमन होतं. हे करून पहा. जसं चहा पिऊन गोड आहे, साखर खाऊन गोड आहे, तशी सेवा करून त्याचे अनुभव घ्या. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण. बोलताना अनावधानाने काही चुकलं असेल, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर सर्वांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.
गंगा गोदावरी माता की जय, सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय, श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय, भारत